आज राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत बावनकुळे साहेब हे आज भाजपचे सर्व नगराध्यक्ष व नगरसेवक यांच्या प्रचारार्थ आले होते। त्यांनी बरेचसे कामाचे मुद्दे होणारे आणि झालेले सुद्धा यांची सर्व माहिती त्यांनी जनतेला सांगितली। या ठिकाणी व्यासपीठावर हिंगोली जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकर, हिंगोलीचे आमदार तानाजीराव मुटकुळे, रामरावजी वडकुते, मिलिंद यंबल, गजाननरावजी घुगे, गुरुवर्य पादेश्वर महाराज, उज्ज्वलाताई तांबाळे, श्रीकांत नाना देशपांडे, ज्येष्ठ पत्रकार सत्यविजय अन्वेकर, खोब्राजी नरवाडे, सीताराम म्यानेवार, डॉक्टर क्यातमवार साहेब, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुषमाताई शिवदास बोडेवार व सर्व नगरसेवक उमेदवार व इतर मान्यवर उपस्थित होते। सभेसाठी प्रचंड जनसमुदाय होता। आता या वसमतच्या विकासाच्याकडे पेट्रोल कुणाला टाकायचं? तानाजी यांना मंत्रालयामध्ये घेऊन येऊन जेवढे काही काम असेल माझी देवेंद्र यांची सही घेऊन या वसमतच्या विकासाचा संकल्प आपल्याला पूर्ण करायचा आहे। दीपावलीचं लक्ष्मीपूजन केलं का ताई? दीपावलीमध्ये लक्ष्मीपूजन झालं असेल ना? तर केलं का नाही आमच्या लक्ष्मीपूजन? मी बघितलं असाल जेव्हा आई महालक्ष्मीची पूजा सुरू होती तेव्हा आई महालक्ष्मी कशावर होती? आई महालक्ष्मीची कशावर होती? मग आई महालक्ष्मीची कमळावर होती, तर वसमतच्या विकासाची लक्ष्मी सुद्धा सुषमाताईच्या कमळावर येणार आहे। सुषमाताईच्या कमळावर येणार आहे। बंधू जरा मला सांगा, वसमतचा विकास करायचा की नाही करायचा आहे? आमच्या पंकजाताई मुंडेच्या नेतृत्वात विकास करायचा की नाही? आमच्या देवेंद्रजीच्या नेतृत्वात विकास करायचा आहे ना? मग पक्का का? पक्की जबान? तुम्ही जबान द्या, मी तुम्हाला वचन देतो। कमळ म्हणजे विकासाचा आहे। मी तुम्हाला वचन देतो, या वसमतच्या सर्व मालमत्ता, या वसमतच्या सर्व प्रॉपर्टी, या वसमतच्या सर्व विकासाच्या योजना आम्ही करून दिल्याशिवाय राहणार नाही, एवढं वचन मी आपल्याला देतो। जरा दोन्ही हात वर करून सांगा कोण कोण सोबत आहे।